नमस्कार. S27 लाईव्ह मध्ये आपले स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्हा अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालघर जिल्हा संपर्क मंत्री माननीय नामदार नरहरीजी झिरवाळ यांच्या उपस्थितीत नालासोपारा येथे कार्यकर्ता मेळावा व कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी मुंबईमध्ये 26 नोव्हेंबर या दिवशी झालेल्या भयाड बॉम्बस्फोटामध्ये शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन करण्यात आले. विविध विभागातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येतील उपस्थिती, संघटन बांधणीसाठी झालेल्या सखोल चर्चा तसेच नव्या सदस्यांच्या ऊर्जादायी स्वागतामुळे कार्यक्रमाला विशेष तेज मिळाले. यावेळी इतर विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयांच्या हस्ते पक्षात जाहीर प्रवेश केला. मेळाव्यात संघटन विस्तार, स्थानिक समस्या, आगामी उपक्रमांची दिशा आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागावर मार्गदर्शन करण्यात आले. नव्याने पक्षात दाखल झालेल्या सदस्यांनी त्यांच्या अपेक्षा, उत्साह आणि कार्याची तयारी व्यक्त केली, ज्यामुळे सभागृहात सकारात्मकतेचे वातावरण अधिक बळकट झाले. जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देताना कार्यक्रमाचे आयोजन अर्थात कार्यकर्त्यांची बहुसंख्य उपस्थिती, नियोजनामध्ये असलेली सुसूत्रता, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा उत्साह या गोष्टीबद्दल माननीय नामदार नरहरीजी झिरवाळ यांनी समाधान व्यक्त करून कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठी अर्थात पक्ष नेतृत्व आपल्या पाठीशी खंबीर उभे राहील. येणाऱ्या महापालिकेला सकारात्मक चर्चा होऊन त्यामध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, पक्षातर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक, जिल्हा सरचिटणीस अरविंद बेर्डे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई गुरव, युवक जिल्हाध्यक्ष मनीष परमार, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष महेंद्र लोखंडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष तमिश साळवी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष समीर मिसाळ तसेच भरत परब, रहमान खान, देवेंद्र गुंजाळकर, अनिकेत पाटील, विवेक बेळणेकर यासह अन्य मान्यवर पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी गुरव यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. धन्यवाद. काही महिन्या अगोदर हॉस्पिटलमध्ये तसा औषधाचा साठा ज्याला नागपूरला वगैरे बऱ्याच ठिकाणी पडला होता, म्हणजे निदर्शनास आला होता, त्या पद्धतीने तो साठा जप्त केला. त्याची चौकशी केली तर बाबा ते कुठं तयार होतं, तर ते बाहेरच्या राज्यांमध्ये कर्नाटक वगैरे तिकडे होते, तिथं सुद्धा त्या सरकारला सांगून त्याचा बंदोबस्त करायला सांगितलं. ही गोष्ट आज पालघर जिल्ह्यामध्ये हॉटेल्समध्ये वगैरे नमुने वगैरे त्याची व्यवस्थितपणे तपासणी होत नाही आणि महानगरपालिकेला स्थापन 16 वर्ष झाली आहे तरी अजून महानगरपालिकेमध्ये स्थापन झालं नाही. याबद्दल आपण काय विशेष प्रयत्न काय झालंय याचं एफडी माझं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यात एकतर तुम्ही म्हणता त्या मताशी मी सहमत आहे, भरपूर प्रयत्न करतो, पण काही यंत्रणाच ज्या काही कमी होत्या त्याची आता आपण वाढ करतोय. जसं मनुष्यबळ, अधिकारी कर्मचारी वर्ग पण शॅम्पल घेतो, शॅम्पल घ्यायला माणसं कमी आहेत. जेवढे कमी जरी लोकांनी काम केलंय तरी आपल्याजवळ राज्यात 3च लॅब आहेत, त्याच्यामुळं त्याचे रिपोर्ट वेळेत येत नाही. त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. 3 लॅब आहेत. आपण 50 तत्वावर काही लॅब घेतो, त्याच्यानं काम मोठं म्हणजे वाढवू. त्याच्याबरोबर बऱ्याच वर्षानुवर्ष भरती नव्हती, आता 190 लोकांची भरती आपण 6 जूनला केली. त्यांना 6 जूनला ऑर्डर दिल्या. 22 साली एक्झाम झाली होती MPSC कडे, त्याचे आपण ऑर्डर दिल्या. त्यांचा ट्रेनिंग कार्ड ह्याच हप्त्यात संपेल आणि ज्या त्या ठिकाणी येतील म्हणजे मग ते काम वाढेल आणि तशा पद्धतीने बंदोबस्त होईल. महानगरपालिकेमध्ये खातं स्थापन होईल. महानगरपालिकेला तसं जर मागितलं तर आपण त्यांना तसं परमिशन विचार करू. आपण निवडून आल्यानंतर प्रत्येकानं मग आम्ही काय असेल ना, आम्ही निवडून आलो तर आम्हाला ज्यांनी मदत केली असेल त्यांना आम्ही तर विसरलो नाही, पण विसरू नये अशा पद्धतीने प्रत्येकाने एकमेकाला सजेस्ट केलं पाहिजे. पहिल्यापासून बहुजन विकास आघाडी राष्ट्रवादी बरोबर आहे पहिल्या. आता त्यांनी जर आघाडी बरोबर सोबत गेले नाही, समजा बीजेपी सोबत सुद्धा गेले नाही, तुमच्याशी संबंध बांधायचा विचार केला,
काही झालं तरी शेवटी इलेक्शनांमध्ये परिस्थिती पाहून मग इकडे सीपीएम आहे, इकडं काहींची महाविकास आघाडी आहे, अजून छोटे मोठे पक्ष असतील, सगळ्यांचे एकत्र येऊन तर ते लाभदायक राहणार आहे. त्या पद्धतीने वरिष्ठ ठरवतील, दादा ठरवतील.